Now in this lecture we will again study the math.h file. Okay, so previous lecture we have studied the c type.h file also. Okay, but त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल बिकॉज एकदम इझी फंक्शन होते, त्याचे इच कॅरेक्टर वरती ते फंक्शन्स होते. ओके, नाउ वी विल सी अगेन द फंक्शन्स ऑफ द math.h. ओके, सो सुरुवातीला आपण साइन आणि कॉस सोडून सगळे फंक्शन बघू अँड देन साइन आणि कॉस बघू. ओके, सो फर्स्ट फंक्शन इज सील. ओके, त्याला आपण एक नंबर पास करतो, फ्लोट किंवा डबल टाइपचा. ओके, सो दिस सील फंक्शन इट रिटर्न्स द इंटीजर व्हॅल्यू, it returns the number which is greater than given number. मीन्स काय, सील आणि त्याला जो नंबर पास करणार त्याच्यापेक्षा ग्रेटर नंबर रिटर्न करतो. ओके, इट दिस सील फंक्शन रिटर्न्स द नंबर, कोणता नंबर रिटर्न करणार की विच इज ग्रेटर दॅन गिवन नंबर. गिवन नंबर जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन. फॉर एक्झाम्पल तुम्ही सील 3.6 जर केलं तर तुम्हाला रिटर्न काय होणार, 4 होणार. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सील 3.2 जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला रिटर्न काय होणार, 4 होणार. आलं लक्षात? ठीक आहे. आता जर तुम्ही सील -3.200 केलं मायनस, ठीक आहे, देन यू विल गेट ओनली -3. म्हणजे जेव्हा सील तुम्ही निगेटिव्ह नंबर करता तेव्हा फक्त 2 केला तरी चालेल. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह नंबर करता तेव्हा पॉइंट नंतरची व्हॅल्यू 0 ने रिप्लेस होते सगळ्या आणि इथं फक्त -3 राहणार. ओके, आणि जेव्हा पॉझिटिव्ह करता 3 असेल तर 4 मिळणार, 4 असेल 4 पॉइंट समथिंग असेल तर 5 मिळणार, 6 पॉइंट समथिंग असेल तर 7 मिळणार. आलं लक्षात? 5 पॉइंट समथिंग, सपोज तुम्ही सील 5.4 केलं, यू विल गेट 6. 5 नंतरचा ग्रेटर नंबर मिळणार. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही सील आता -5.4 केलं देन यू विल गेट ओनली -5. आलं लक्षात? मग पुढे डॉट 0 0 0 0 असं. ठीक आहे, म्हणजेच काय, निगेटिव्ह केलं तर तुमचं डॉट नंतरची व्हॅल्यू 0 होऊन जाते आणि जो आधीचा आहे डॉटच्या आधीचा डेसिमल व्हॅल्यू ते ऍज इट इज मिळते. ओके, त्याच्यानंतर जर पॉझिटिव्ह दिलं तर तुम्हाला डॉटच्या आधी काय आहे 5, मग त्याच्यानंतरची 1 ग्रेटर व्हॅल्यू मिळणार. डॉटच्या आधी काय आहे 3, सो त्याच्यानंतरची एक ग्रेटर मिळणार. जर निगेटिव्ह दिलं तर डॉट डेसिमल पॉइंट नंतरची व्हॅल्यू 0 होऊन जाणार आणि आधीची व्हॅल्यू ऍज इट इज राहणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे फ्लोर. फर्स्ट हे दोन बघू, ह्याचं एक एक्झाम्पल बघू आणि मग पुढचे बघू. ओके, सो फ्लोर इट रिटर्न्स द नंबर which is less than given number. आता लेस दॅन गिवन नंबर बघा कसा आहे. ठीक आहे, सर लेस दॅन गिवन नंबर म्हणजे जसं ग्रेटर दॅन 3 चा 4 मिळतं तसं लेस दॅन 3 चा 2 नाही मिळणार. आता सपोज मी जर फ्लोर 3.6 केलं तर मला काय मिळणार, ओनली 3 मिळणार. आलं लक्षात? देन फ्लोर 3.3 केलं देन अगेन आय विल गेट 3. म्हणजे सेम लाईक अ निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबरचं कसं असतं की जो तुमचा डेसिमल पॉइंटच्या आधीचा तो ऍज इट इज मिळतो आणि नंतरचं 0 होऊन जातं. सो फ्लोरला तसंच आहे, पॉझिटिव्ह असेल, फक्त इथे ते निगेटिव्हला असतं सील मध्ये, इथे पॉझिटिव्हला. जर पॉझिटिव्ह असेल तर जो डेसिमल पॉइंटच्या आधीचा आहे तो ऍज इट इज मिळणार आणि नंतरचं 0 0 0 होऊन जाणार. आलं लक्षात? आता जर तुम्ही फ्लोर मध्ये -3.3 दिलं, -3.3 दिलं तर तुम्हाला काय मिळणार, जर फ्लोर मध्ये -3 दिलं तर यू विल गेट द -4. म्हणजे काय, जसं पॉझिटिव्ह मध्ये 3 चा 4 मिळतो ग्रेटर दॅन, तसं इथे काय -3 लेस दॅन. ओके, सो -3 चा लेस, -3 पेक्षा 1 ने कमी कोण आहे, -4 मिळणार. सो इट इज लाईक अ सील फंक्शन. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह देता सो ते वर्क कसं होतं, पॉझिटिव्ह सील सारखं, आणि जेव्हा फ्लोर मध्ये तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू देता तेव्हा ती वर्क कशी होती, निगेटिव्ह सारखी होती. आलं का लक्षात? ठीक आहे, सो जर तुम्ही आता फ्लोर -5.4 दिलं देन यू विल गेट द -6. ओके, जसं इथं 3.2 दिलं किंवा 5.4 दिलं तर तुम्हाला कसं +6 मिळतो, तसं इथे -5.4 दिलं तर -6 मिळणार आणि प्लस जर दिलं देन इट विल वर्क लाईक अ निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला बघा एक कंपायलर सांगितलेलं, जसं टर्बोसी आहे, काय काय फ्लोट आणि डबलच्या व्हॅल्यू प्रॉपर टर्बोसी वरती होत नाही. ठीक आहे,
इट डिपेंड्स ऑन द प्लॅटफॉर्म कोणता तुम्ही यूज करताय. ओके, सो जर त्याच्यावरती नाही झालं तर तुमच्याकडे मोबाईलच्या ऍप वरती सुद्धा बघा प्रॉपर मोबाईलचे जे ऍप असतात ना त्याच्यावरती सुद्धा प्रॉपर एक्झाम्पल्स होतात टर्बोसी पेक्षा सुद्धा. ठीक आहे, सो फक्त आपण लॅपटॉप वरती का करतो, बिकॉज आपले जे कोडिंगचं सिंटॅक्स आहे, आपलं टायपिंग स्पीड वगैरे प्रॉपर होतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा कंपनीमध्ये वर्क करू तेव्हा आपण काय मोबाईल वरती करणार नाही, लॅपटॉप वरच करावा लागतो. सो आपल्याला तो युजफुल होण्यासाठी आपण काय करतो, लॅपटॉप वरती यूज करतो. ओके, लॅपटॉप वरती आपण प्रोग्राम करतो. आता बघा मोबाईल वरती सुद्धा तुमचे प्रॉपर फ्लोट आणि डबलचे प्रोग्राम्स होतात बघा. नाऊ देव सीपीपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नेटवरून डायरेक्टली डाउनलोड करू शकता. गुगल वरती टाकायचं देव C++ डाउनलोड, प्रॉपर इन्स्टॉलेशन करायचं जसं आपण टर्बोसी करतो तसं. देन आता टर्बोसी मध्ये कसं वरती डेस्कटॉपला आयकॉन येते, इथे पण येऊ शकतं किंवा डायरेक्टली सर्च मध्ये जाऊन देव सीपीपी हे असं ओपन केलं, डबल क्लिक केली ह्याच्यावरती की तुम्हाला ही विंडो ओपन होते. ओके, सो ह्याचा एक ऍडव्हान्टेज काय देव सीपीपीचं, जसं टर्बोसी मध्ये बघा कंट्रोल C कॉपी साठी होत नाही, कंट्रोल V पेस्ट साठी होत नाही, तुम्हाला ते शिफ्ट इन्सर्ट शिफ्ट डिलीट वगैरे करावं लागतं. त्याच्यानंतर आफ्टर सम टाइम काय होतं, तुमचा जो माउस कर्सर आहे तो डिसेबल होऊन जातो. देन यू हॅव टू डन ऑल दी वर्क युजिंग द कीबोर्ड. ओके, सो त्याच्याऐवजी जर तुम्ही देव सीपीपी यूज केलं तर तुम्हाला इझिली प्रोग्राम तुम्ही राईट डाऊन रिटर्न करू शकता. कुठेही माऊस हँग होत नाही, काय नाही. जसं नोटपॅडचे शॉर्टकट आहे सेम तसे देव सीपीपीचे आहेत. कंट्रोल A फॉर सिलेक्ट ऑल, कंट्रोल C कॉपी साठी, कंट्रोल V पेस्ट साठी, कंट्रोल X कट साठी, सेम तसंच आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, न्यू फाईल तुम्ही ओपन केलं की इथे बघा न्यू फाईल येते, इथे आयकॉन दिसतंय न्यू, किंवा इथे फाईल मध्ये जाऊन पण तुम्ही न्यू आणि देन मग फाईल मध्ये जाऊन न्यू मधून सोर्स फाईल करू शकता ही फर्स्ट, किंवा डायरेक्टली इथे पण आहे बघा आयकॉन न्यू सोर्स फाईल. ओके, सोर्स फाईल झाली की पहिल्यांदा त्याला सेव्ह करायचं किंवा फाईल मध्ये जाऊन सेव्ह ॲज करून घ्यायचं सुरुवातीला. ओके, जसं बघा तिथे तुम्हाला F2 करावं लागतं किंवा फाईल मेनू मध्ये जाऊन सेव्ह, तसं इथं कंट्रोल S ने सेव्ह होतं, सेम लाईक अ नोटपॅड मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर इथे येतं बघा की तुम्ही कुठे सेव्ह करायचे, डेस्कटॉपला. जसं तिथे बाय डिफॉल्ट सगळं बिन मध्ये स्टोअर होतं, तसं देव सीपीपी मध्ये तुम्ही एखादं फोल्डर क्रिएट करून त्याच्यामध्ये सेव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो तुम्हाला डेस्कटॉपला करायचे तर डेस्कटॉपला, तुम्हाला जर C ड्राईव्ह मध्ये कुठे करायचं असेल दिस PC, त्याच्यानंतर C ड्राईव्ह किंवा E ड्राईव्ह मध्ये एखादं फोल्डर करायचं असेल तर तुम्ही इथे फोल्डर क्रिएट करून पण करू शकता. सपोज आता मी E ड्राईव्ह वरती एक फोल्डर क्रिएट केलं, सपोज आता इथे C Pro हे फोल्डर क्रिएट केलं. ओके, बघा C Pro, आता जो प्रोग्राम सेव्ह होईल तो C Pro मध्ये होईल. आता कसं करायचं बघा, तुमच्या प्रोग्रामला नेम द्यायचा. आता मी याच्यामध्ये सील आणि फ्लोअर फंक्शन करते, तुम्ही सील फ्लोअर डॉट सी. ओके, त्याच्यानंतर सेव्ह ॲज अ टाईप आहे ना, तर तिथे आता आपली बाय डिफॉल्ट सीपीपी असतं, सो तिथे जाऊन C सोर्स फाईल सिलेक्ट करायचं. ओके, बिकॉज आपली .c आहे, सेव्ह करायचं. ओके, सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये conio.h लागत नाही, बिकॉज इथे तुम्हाला गेट CH आणि CLR SCR ची गरज नाही. ओके, बिकॉज विंडो तुम्हाला क्लिअर, आउटपुट विंडो क्लिअर करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली ती क्लिअरच होते. सो इथे तुम्हाला फक्त stdio.h टाकावं लागतं. बाकीचा मेन मध्ये जो आपण कोड लिहितो तो सगळं सेम आहे. ओके, फक्त आपण गेट CH CLR SCR टाकत नाही, सो आपण conio.h पण यूज करणार नाही. आता आपल्याला मॅथचे फंक्शन यूज करायचे, सो math.h, बाकी काही फरक नाही. ओके, त्याच्यानंतर वॉइड मेनच्या ऐवजी इंट मेन लिहायचं. आता इंट का लिहायचं जेव्हा आपण फंक्शन चॅप्टर बघू तेव्हा कळेल. आता जस्ट तुम्हाला प्रोग्राम रन करायचा आहे, त्याच्यामुळे फक्त इथं वॉइड मेनच्या ऐवजी इंट मेन, वॉइडला इथे एरर येते. ओके, इथपर्यंत झालं. नाऊ तुम्हाला आता व्हेरिएबल जर डिक्लेअर करायचे असतील तर डिक्लेअर करून घ्या. सपोज आपण रिझल्ट. ओके, नाऊ CLR SCR ची गरज नाही. ठीक आहे, नाऊ आपण काय करूयात, रिझल्ट इज इक्वल टू सील आणि त्याला आपण डायरेक्टली व्हॅल्यू पास करू. ओके, त्याच्यानंतर आपण ती व्हॅल्यू प्रिंट करू. सीलिंग व्हॅल्यू इक्वल टू, आता रिझल्ट पर्सेंट डबल टाईपचा, सो %lf
कॉमा आणि रिझल्ट. ओके, त्याच्यानंतर आपण परत एक निगेटिव्ह व्हॅल्यू पण घेऊयात सेम ह्याची 3.6 म्हणजे आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. देन प्रिंट एफ सीलिंग व्हॅल्यू इज इक्वल टू %LF आणि कशामध्ये ते रिझल्ट मध्ये. ओके, देन अगेन आता रिझल्ट इज इक्वल टू फ्लोअर. आता इथे आपण 3.6 घेऊ म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स कळेल काय आहे तो. दुसरी व्हॅल्यू घेतली तरी चालेल, फक्त आपल्याला दोघांमधला डिफरन्स करण्यासाठी आपण घेतलंय. देन आता निगेटिव्ह साठी करूयात फ्लोअर फंक्शन. देन गेट सीएच लिहायची गरज नाही, आपण इंट मेन लिहितोय त्याच्यामुळे इथे रिटर्न 0 करायचं. जसं तुम्ही ह्याच्यामध्ये करताना मोबाईल ऍप मध्ये तसंच करायचं. ठीक आहे, बाकी रिटर्न 0 काय, इंट का लिहिले मेनच्या आधी, वर्ड का नाही लिहिलं. आता ऍरे चॅप्टर झालं की आपलं फंक्शन चॅप्टर आहे तेव्हा आपण ते बघूयाचं. सध्या तुम्हाला फक्त नेसेसरी काय आहे की सील फंक्शन कसं होतं वर्क आणि फ्लोअर फंक्शन कसं होतं वर्क. ओके, तो हाच कोड फक्त टर्बो सी मध्ये काढा. तुम्हाला अजून तुम्ही ऍज अ कम्प्युटरचे स्टुडंट तुम्ही डेव्हलपर होणार आहे, सो तुम्हाला डिफरंट कंपायलर माहिती पाहिजे, सो मी हा दिलेला आहे तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट टाइम तुम्हाला सीपीपी मध्ये हाच कंपायलर यूज करायचा. सो तुम्हाला फक्त माहिती पाहिजे म्हणून मी दिलेला आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टर्बो सी वरती केलं तरी काही हरकत नाही. ओके, सेव्ह केला, कंट्रोल एस ने सेव्ह होतो प्रोग्राम. आता रन कसं करायचं बघा, एक्झिक्यूट मध्ये जाऊन कंपाईल. देन इथे खालच्या साईडला येतं बघा कंपायलर नेम कोणता आहे, प्रोसेसिंग. आता इथे बघा आलं एरर 0 वॉर्निंग 0. ओके, म्हणजे 0 झालेला आहे. किती वेळ लागला कंपाईल करायला, 3.91 सेकंड. ओके, 3 सेकंड अँड 91 मिली सेकंड असं. ठीक आहे, आता कंपाईल झाल्यानंतर रन. हे बघा एक सेपरेट विंडो ओपन होते. सो तुम्हाला इथे क्लिअर स्क्रीन करायची गरज नाही, एक आउटपुटची वेगळीच विंडो असते इथे. First time it will take some time, after that output will get fast. बघा इथं मी हे नाही केलंय, मिनिट आपण स्लॅश एन देऊयात म्हणजे प्रॉपर आपल्याला मिळेल रिझल्ट. सेव्ह करायचं, चेंजेस केले की एक्झिक्यूट आणि कंपाईल अँड रन केलं ना ऑप्शन, तर दोन्ही कंपाईल होऊन डायरेक्टली रन होतं. ओके, सो तुम्हाला दोनदा मेनू सिलेक्ट करायची गरज नाही. हे बघा कंपाईल अँड रन दोन्ही पण होतं. तुमच्या लॅपटॉप वरती फास्ट होईल. माझे व्हिडिओ रेकॉर्डर सुरू असतं, व्हाईट बोर्डची पण ऍप सुरू असते, सो त्याला जास्त रॅम लागते. सो व्हिडिओ रेकॉर्डिंग ऍप टेक्स लॉट ऑफ रॅम, दॅट्स वाय इट्स गेटिंग स्लो. ओके, बघा आता सील फंक्शन जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न केली तर एकापैकी 3.6 आहे तर 4 देणार. निगेटिव्ह केली -3 तर 6 च्या डेसिमल पॉईंट नंतर जी व्हॅल्यू ती 0 करून टाकणार. आणि फ्लोअर व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह केली तर सेम लाईक निगेटिव्ह सील कसं होतं की पॉईंट नंतरची व्हॅल्यू 0 होऊन जाते. बघा इथं फ्लोअरिंग व्हॅल्यू 3 पॉईंट आहे फक्त पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्ह काय करतं -4 दिले म्हणजे सेम लाईक पॉझिटिव्ह सील. फ्लोअर ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल इट विल वर्क लाईक अ पॉझिटिव्ह सील, आणि फ्लोअर ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर इट विल वर्क लाईक अ निगेटिव्ह सील. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे झालं. आता तुम्हाला एवढे 0 जर ट्रंकेट करायचे असतील तर तुम्ही इथे देऊ शकता. ते हे तुम्हाला शिकवले .2
बघा आता आलं लक्षात. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं सिलिंग व्हॅल्यू अँड फ्लोरिंग व्हॅल्यू. ओके, नाव क्लोज करायची, जी विंडो असते ना ही आउटपुटची ती क्लोज करून द्यायची. ठीक आहे, नाव नेक्स्ट फंक्शन्स. स्क्वेअर रूट फंक्शन, स्क्वेअर रूट फंक्शन, देन ऍप्स फंक्शन. ऍप्स पण चालतं आणि एफ ऍप्स पण चालतं, दोन्ही पण, जसं तुम्हाला मी काल एक्सप्लेन केलं तसं. ओके, स्क्वेअर रूट फंक्शन, देन ऍप्स, ऍप्स फंक्शन पण आहे अँड एफ ऍप्स, बोथ आर वर्किंग सेम. ओके, दोघांपैकी कोणतं पण एक तुम्ही यूज करा. काल राहिलं होतं ऍप्स एक्सप्लेन करायचं, दोघांचं मिनिंग तेच आहे. ऍप्स यूज करा किंवा फॅप्स यूज करा, दोघी पण काय करतं, इट विल रिटर्न absolute of a given number. It will return the absolute value of a given number. The absolute value means what? Any negative value will return as a positive value. Okay, then square root function, it returns the square root of a given number. Square root of a given number. तुम्ही जो नंबर पाठवला असेल स्क्वेअर रूट फंक्शनला, त्याचा स्क्वेअर रूट SQRT म्हणजे स्क्वेअर रूट फंक्शनला त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला रिटर्न करेल. ओके, त्याच्यानंतर POW फॉर पॉवर. पॉवर फंक्शनला तुम्ही बेस आणि एक्सपोनंट दोन व्हॅल्यू पास करणार. सो इट विल रिटर्न द पॉवर ऑफ अ, it will return the power of a given number. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 2,3 दिलं तर तुम्हाला 2⁻³ म्हणजे काय असेल व्हॅल्यू, पहिला जो नंबर असेल तो बेस होईल आणि दुसरा जो पास करणार तो एक्सपोनंट, दॅट इज पॉवर होईल. सो 2⁻³ यू विल गेट द 8. ओके, त्याच्यानंतर ऍप्स अँड फॅप्स बोथ आर सेम. सपोज आपण ऍप्स -3.2 केलं, then you will get the 3.2. ओके, त्याच्यानंतर ऍप्स -12 केलं, you will get the 12. ओके, नाउ नेक्स्ट आहे स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट जर तुम्ही 8चं तर नाहीये, सो तुम्हाला 8चं पण मिळेल, पण मग ते पॉइंट मध्ये होईल. तुम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता. ओके, सो 16 you will get the 4. स्क्वेअर रूट ऑफ 125, 125 तर कशाचं नाही, 225 25चे. ओके, 15चे. ठीक आहे, सो यू विल गेट द 15. आपण चेक करूया, 15च आहे. ठीक आहे, सो 225 15चा आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 9 यू विल गेट द 3. ओके, आणि जर तुम्ही असं स्क्वेअर रूट ऑफ 8 वगैरे टाकलं तर त्याचं पण तुम्हाला मिळेल, फक्त पॉइंट मध्ये मिळेल. ओके, सो आपण एक एक्झाम्पल बघूया त्याचं. सो काय सांगितलं, ओपन करायचं, देन न्यू मध्ये जायचं. तुम्हाला कन्सर्न काय की तुम्हाला एक न्यू कंपायलर तर कळाला आहे, प्लस तुम्हाला कन्सर्न काय की तुम्हाला मेन काय की तुम्हाला math.h चे फंक्शन्स यायला पाहिजे. कंपायलर तुम्ही कोणतं पण यूज करा, सगळीकडे सिंटॅक्स सेमच असतो. math.h यूज करावंच लागेल. बघा, तुम्ही एक अँगल ब्रॅकेट टाकलं ना की लगेच दुसरं पण येतं. सो तुम्हाला तसं टर्बो सी मध्ये तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग टाईप करावी लागते. इंट मेन लिहिलं, एक पॅरेंथेसिस टाकली, दुसरी आली, देन एक कर्ली ब्रेस टाकलं, बरोबर दुसरं. सो तुमच्याकडून कोणतं राहत नाही बाय मिस्टेकली ऍड करायचं. ओके, सो नंतर एरर येत नाही. ठीक आहे, नाव आता पहिले आपण स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन कॅल्क्युलेट करू. रिझल्ट इज इक्वल टू, डायरेक्टली व्हॅल्यू देऊयात किंवा तुम्ही रन टाइम स्कॅनएफ नी केली तरी चालेल. 16, देन प्रिंटएफ स्क्वेअर रूट
इक्वल टू पर्सेंट. आता आपण 2 पॉइंटच लिहूयात म्हणजे ते .00 वगैरे येणार नाही. LF रिझल्ट. ओके. त्याच्यानंतर आता ऍप्स फंक्शन, ऍप्स किंवा फॅप्स कोणतं पण यूज करा. सपोज ऍप्स -15. ओके. देन printf absolute value इक्वल टू पर्सेंट. ऑल डबलच रिटर्न करतात. ठीक आहे. सो 15 पॉइंट समथिंग वगैरे डिस्प्ले होईल. 00000 असं डिस्प्ले. सो मी -2.2 जसं मगाशी जसं एक्सप्लेन केलं तसंच आहे. ठीक आहे. सील आणि फ्लोर फंक्शनला. देन कोणतं फंक्शन राहिलं? पॉवर. सो पाव इक्वल टू 3.3 3 किंवा 3 देन printf पॉवर इक्वल टू पर्सेंट. लिहिलं तरी हरकत नाही. पुढचे फक्त तुम्हाला 0 दिसतील. गेट ch. आता पहिल्यांदा सेव्ह करा. सेव्ह ॲज. ओके. त्याच्यानंतर आता आपण काय यूज केलं? SQRT लिहिते. सपोज .c ऑल फाइल्स मध्ये जाऊन सी फाईल सेव्ह करायचं. सेव्ह ॲज अ सी सोर्स. ओके. देन एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. तुमच्या लॅपटॉपला एवढा टाइम लागणार नाही. फास्ट मध्ये येईल. ओके. बघा स्क्वेअर रूट ऑफ 16 आले. बघा इथे स्लॅश एन द्यायचं राहिलं. फर्स्ट बघा इथे काय स्क्वेअर रूट ऑफ 16 ते आलेलं आहे 4. ओके. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ काय दिलेले आपण ऍप्स फंक्शनला काय पास केले? -15. सो इट विल रिटर्न ॲज ओनली +15. ओके. आणि 3⁴ म्हणजे 3 × 3 9, 9 × 3 27 आणि 27 × 3 81. ओके. सो हे झाले तुमचे अनदर फंक्शन्स आफ्टर सील अँड फ्लोर, स्क्वेअर रूट, ऍप्स, पॉवर. अजून खूप सारे फंक्शन्स आहेत पण तुम्हाला सगळे सिलेबस मध्ये नाहीये. सो नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज साइन अँड कॉस फंक्शन. ओके. सो आपण एक फाईल घेऊयात. आधी आपल्याला काय रिक्वायर्ड आहे ते राईट डाऊन करून घेऊ आपण. सो बघा आपण जर इथे कॅल्क्युलेटर एक ओपन करू. आता कॅल्क्युलेटर का ओपन केले ते सांगते तुम्हाला. आपल्याला काल बघा पायची व्हॅल्यू जर आपण 3.14च घेतली. नॉर्मली आपण मॅथ्स मध्ये घेतो तर थोडंफार 0.52 वगैरे जिथे 0.5 जायला पाहिजे तिथे थोडस पुढे मागे येतो. ठीक आहे. सो आता आपण काय घेऊयात? जी पायची व्हॅल्यू आहे ना तीच घेऊयात प्रॉपर. सो पहिल्यांदा आपण math.h. ओके. देन int net. इतकं करून ठेवूयात. आता बघा 22/7 इज ऑल्सो पाय. ओके. सो 22 by 7 इक्वल टू. बघा ही किती व्हॅल्यू आहे मोठी. ओके. सो आपण काय करूयात की पुढची पूर्ण व्हॅल्यू घेऊयात. ठीक आहे. सो जनरली पायची जी व्हॅल्यू असते ना तर ती आपण इथे डेफिनेशन कॉन्स्टंट मध्ये करून ठेवूयात. हॅश डिफाईन PI. सो आपला हा पण पॉइंट रिवाइज होऊन जाईल. डेफिनेशन कॉन्स्टंट. सो 3.14
159,265 जनरली ही व्हॅल्यू घेतात. 5 ची तर थोडीशी वेगळी आहे 14285 पण जनरली पायची व्हॅल्यू ही घेतात. ओके सो पॉइंटचा फरक आहे. ठीक आहे तर ही व्हॅल्यू पायची पहिले डिफाईन करून घ्यायची. ओके नाऊ आता आपल्याला काय करायचंय की कॉस आणि साइन फंक्शन. तर कॉस आणि साइन फंक्शन्स काय करतात की तुम्ही जो अँगल पाठवलेला आहे तो मात्र रेडियन मध्येच पाहिजे. कशामध्ये पाहिजे? रेडियन मध्ये, नॉट डिग्री मध्ये. डिग्री मध्ये नकोय तो अँगल. सो आपण जनरली 90 डिग्री, कॉस 30 डिग्री आपल्याला रिक्वायर्ड असतं, कॉस 45 डिग्री, कॉस 60 डिग्री. ओके सो आपला जो अँगल असतो, जो थिटा असतो, दॅट विल बी इन अ डिग्री. ओके बट आपल्याला तो कॉस आणि साइन फंक्शनला रेडियन मध्ये पाठवावा लागतो. ओके जर आपण कॉस 60 पाठवलं तर ते 60 डिग्री नाही कन्सिडर करत, तो 60 रेडियन कन्सिडर करतो. सो तुम्हाला 60 कॉस 60 रेडियनची काय व्हॅल्यू ती मिळते, कॉस 60 डिग्रीची काय ती नाही मिळत. ठीक आहे सो कॉस आणि साइन मध्ये आपल्याला डिग्री मध्ये अँगल आपण सेंड नाही करू शकत. आपल्याला अँगल कशामध्ये लागतो? अँगल कॉस आणि साइन फंक्शनला रेडियन्स मध्ये लागतो. ओके सो डिग्री म्हणजे दिस सिम्बॉल आणि रेडियन मीन्स दिस. ओके सो बघा 60 डिग्री अँड 60 रेडियन दिस बोथ आर द डिफरंट थिंग्स, ते इक्वल नाहीयेत. ओके आता बघा की आपल्याला जर कॉस 60 काढायचं असेल तर आपल्याला माहिती कॉस 60 काय असतं 1/2. कॉस 60 काय असतं 1/2. ओके सो आपल्याला 0.5 मिळायला पाहिजे. ठीक आहे बट आपण जर इथे 60 पाठवलं म्हणजे 60 पाठवलं तर कॉसला तर तो 60 काय धरणार? रेडियन धरणार, डिग्री नाही धरणार. सो तुम्हाला वेगळीच काहीतरी कॉस 60 रेडियनची व्हॅल्यू मिळेल. ओके सो आपण इथे 60 नाही पाठवू शकत. सो आपल्याला पहिल्यांदा या 60 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आपण काय करणार? सपोज मी x इज इक्वल टू 60 डिग्री घेतलं. ओके आता काय करा? सेपरेट व्हेरिएबल घ्या. अजून एक मी व्हेरिएबल घेते व्हॅल्यू. ओके आणि दॅट इक्वल टू पहिल्यांदा पाय बाय 180 करून घ्या. ओके पाय बाय 180 पहिल्यांदा ते करून घ्या. कशासाठी? तुम्ही जेव्हा रेडियन मध्ये कन्वर्ट करणार तेव्हा जी पायची व्हॅल्यू आहे पायला 180 ने डिवाइड करून जी व्हॅल्यू येईल ती तुमच्या अँगलला मल्टिप्लाय केली डिग्री मधल्या की तुमचं कशामध्ये कन्वर्जन होतं? रेडियन मध्ये. म्हणजेच कसं होणार बघा नाऊ अँगल कसा करायचा? एक्स इंटू व्हॅल. आणि लक्षात सो अँगलची व्हॅल्यू काय येणार? एक्स इंटू व्हॅल. व्हॅल काय? पाय बाय 180. सो पाय बाय 180 जी व्हॅल्यू येईल तर त्यांनी जो तुम्ही अँगल टाकलेले डिग्री मध्ये त्याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला जो अँगल मिळेल फायनल तो कशामध्ये मिळेल? रेडियन मध्ये मिळेल. ओके सो तुम्ही युजर कडून काय घेणार आहे? एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट घेतली तरी चालेल. ओके सो त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं कशाने? पाय बाय 180 ने. ओके then you will get the angle in radian. now तो अँगल तुम्ही कुठे पास करू शकता? कॉस आणि साइन फंक्शनला. ओके नाउ बघा आपण काय करूयात? प्रोग्राम लिहूयात देन मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघाची आउटपुट विंडो क्लोज केली. नाउ ह्याला एकदा सेव्ह करू आपण. साइन कॉस डॉट सी. ओके नाउ डबल सपोज आपण एक्स एक व्हॅल्यू आणि एक रिझल्ट. ओके नाउ आता आपल्याला कशाचं कॅल्क्युलेट करायचं? सपोज 60चं. ठीक आहे नाउ आपण काय करू? पहिले पाय बाय पाय आता वरती आपण पी आय कॅपिटल डिफाईन केलाय. तो कॅपिटल का लिहायचा? मी तुम्हाला डेफिनेशन कॉन्स्टंट फर्स्ट लेक्चर मध्ये शिकवलेलं ते एकदा चेक करा. 180 पहिल्यांदा सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्या. ओके त्याच्यानंतर रिझल्ट इक्वल टू कॉस ऑफ आणि मग एक्स इंटू व्हॅल. ओके सो आता बघा इथे काय झालंय? पाय बाय 180 ची व्हॅल्यू व्हॅल मध्ये गेली. त्यांनी आपण एक्स ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 60 ला. सो आपल्याला जो ही व्हॅल्यू मिळणार ती रेडियन मध्ये मिळणार. त्याचा आपण काय काढतोय? कॉस काढतोय. ओके सो प्रिंट एफ कॉस ऑफ आता पर्सेंट एलएफ लिहिते इज पर्सेंट एलएफ. सो फर्स्ट जो हा पर्सेंट एफ आहे एलएफ आहे तो आहे एक्स साठी आणि हा दुसरा जो पर्सेंट एलएफ आहे तो आहे रिझल्ट साठी. ओके नाउ बघा त्याला सेव्ह केलं. आता
इथे बघा आपण जस्ट डिस्प्ले करतोय, डिस्प्ले करायला फक्त कॉस ऑफ कशाची व्हॅल्यू काढायची आता आपल्याला 60 ची. पण हे जे फंक्शन आहे हे डबल कोट मध्ये नाही, म्हणजे इथे ऍक्च्युली math.h मधलं फंक्शन एक्झिक्यूट होतंय. तर इथे आपण 60 नाही पाठवते, इथे आपण काय पाठवतो x इंटू पाय बाय 180. ओके, सो ती व्हॅल्यू, सो इथे रेडियन कॅल्क्युलेट होतोय, कॉस अँगल होतोय रेडियन मध्ये. ओके, नाव आपण जस्ट स्क्रीनवर डिस्प्ले करायला, आपल्याला तर रेडियन तर कळत नाही, सो आपण कॉस ऑफ 60 इज LF. सो इथे येईल पहिला LF कशासाठी x साठी, सो इथे येईल ब्रॅकेट मध्ये 60 आणि पुढे काय येईल इज रिझल्ट. ओके, आता एकदा आउटपुट दाखवते तुम्हाला, देन तुम्हाला प्रॉपर कळेल. बघा आता कॉस ऑफ 60 तुम्हाला माहिती 1/2 असतो, म्हणजेच काय आलं 0.5 आलं. ओके, सो आता हे जे 60 च्या पुढचे जे डॉट 0 आहेत ते काढून, जनरली अँगल कसा असतो 60 45 असा असतो ना, सो ते जर काढून टाकायचं असेल तुम्हाला तर इथे डॉट 0 करायचं. ठीक आहे, आणि इथे पण तुम्हाला जर थोडंसं कमी पाहिजे, एकच पर्यंत पाहिजे तर डॉट 1 करायचं. सेव्ह केलं, ही विंडो क्लोज करून टाका, then again execute, compile and run. बघा आता बरोबर आलंय. ठीक आहे, 0.5 आलं. ठीक आहे, जस्ट हे डिस्प्ले करण्यासाठी मी केलेलं आहे. ठीक आहे, नाव बघा आता cos 60 तर तुम्हाला माहिती काय 1/2 आहे. आता cos 30 काय आहे √3/2. ओके, आता बघा cos जर 30 केलं मी तर काय आन्सर येते ते बघा, ते वी विल क्रॉस चेक. सो 1/2 चं आपल्याला माहिती की 2 ने 1 ला डिवाइड केलं ते 0.5 येतं. आता इथं 0.9 का आलं बघा, सायंटिफिक आहे त्याच्यात. cos कॉस ऑफ 30 बघा काय येते 0.86. आता आपण काय लिहिलेलं इथे बघा 0.86 आहे, पण आपण रिझल्ट याच्यामध्ये 0.86 समथिंग हा वाला रिझल्ट तिथे जाणार, हा वाला एवढा सगळा. ठीक आहे, आता आपण इथे रिझल्ट मध्ये तेवढी व्हॅल्यू जाणार, पण आपण प्रिंट करताना काय केले .1. ओके, म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर फक्त एकच डिजिट पाहिजे तुम्हाला. ओके, सो एकच डिजिट पाहिजे. सो मी तुम्हाला तेव्हा शिकवलं होतं जेव्हा आपण फॉर्मॅटिंग बघितलं होतं की 0.8 आहे, पण हिच्या पुढचा डिजिट काय 6 विच इज ग्रेटर दॅन 5. सो 8 मध्ये 1 काय होणार ऍड होणार. आलं का लक्षात? ठीक आहे, तर हे झालं तुमचं cos 30 पण आपल्या बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर cos 90 0 असतो बघा. आता ह्याच्यासाठी तुम्ही बघायचं, आता ते cos 90 जो तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा चार्ट होता ना तो बघा, cos 90 0 असतं. सो यू विल गेट द 0 आलं बघा. ठीक आहे, आता बरोबर येते बघा, काल आपलं रॉंग येत होतं. त्याच्यानंतर cos 0 जो असतो तो 1 असतो बघा. ठीक आहे, सो मी x ची व्हॅल्यू 0 केली, मग त्या 0 ला इथं रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आणि मग cos कॅल्क्युलेट होणार. ओके, सो आता cos 01 असतो बघा 1.0. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण साइन फक्त चेंज करूया तिथे. सो sin 0 काय असतं बघा 0च असतो. सो इथे फक्त मी साइन करते. cos 01 असतो, sin 0 असतो. सो आता एक्झिक्यूट. ओके, आणि sin 91 असतो. जसं cos 90 0 असतो ना तसं sin 91 असतो. आता चेक करा.
साइन 91 असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळे चेक करू. साइन 30 1/2 असतो, म्हणजे आता इथे तुम्हाला 0.5 मिळणार. 0.5. ओके. त्याच्यानंतर साइन 60 आहे ना, √3/2 असतो, म्हणजे सेम लाईक कॉस 30. ओके. सो आता म्हणजे तुम्हाला 0.9 मिळेल. ठीक आहे. जसं मगाशी कॉस 30 ला मिळालेलं ना, ते तुम्हाला आता साइन 60 ला मिळेल. 0.9. ठीक आहे. आणि कॉस 45 आणि साइन 45 सेमच असतं, 1/√2. ओके. सो 45 जर मी दिलं, त्याची व्हॅल्यू 1/√2 आहे. सो आपल्याला त्याला 1/√2 जर तुम्ही केलं ना, 0.7 आले बघा. ठीक आहे. जर तुम्ही 1/√2 केलं ना, 1/√2. 1/√2 बघा, 1.41 आले का. साइन 45 काय आले, 0.1 मिनिट आपण कॅल्क्युलेटर वरती करूया. लॅब मोबाईलच्या करते मी. √2. हा बघा, हे चुकलंय. ठीक आहे, हे चुकलंय. मोबाईलच्या कॅल्क्युलेटर वर करून बघा, हे प्रॉपर माझ्याकडून झालं नाही √2 करायला. ओके. सो मोबाईलच्या कॅल्क्युलेटर वर केले मी 1/√2. सो 0.70 येते. सो आपण 0.70 येते आणि आपण इथे 1च लिहिलेला आहे डेसिमल पॉईंट. सो पॉईंट नंतर आपल्याला फक्त एकच नंबर डिस्प्ले होणार. ओके. 0.7. आणि कॉस आणि साइन 45 दोन्ही पण काय असतं, सेमच असतं. ठीक आहे. कळालं आता तुम्हाला. तर हे झाले तुमचे साइन कॉस फंक्शन इन मॅथ. फक्त आपण डायरेक्टली, मला जर साइन 45 काढायचे तर मी डायरेक्ट इथे 45 नाही पास करू शकत. ओके. सो मला पहिल्यांदा साइन आणि कॉस फंक्शन अँगल घेतात रेडियन मध्ये. सो फर्स्ट आय हॅव टू कन्वर्ट इट इनटू द रेडियन. सो फॉर कन्वर्टिंग इट इनटू द रेडियन गिवन जो तुमचा अँगल आहे डिग्री मध्ये, दॅट इज 45, त्याला तुम्ही π/180 ची व्हॅल्यू आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं. देन यू विल गेट दॅट व्हॅल्यू इन रेडियन. देन ती व्हॅल्यू पास करायची साइन किंवा कॉस फंक्शनला. ओके. तर हे झालं तुमचं math.h फाइल्स मधले ऑल दी फंक्शन्स. ओके. नाउ नेक्स्ट वी विल सी द ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. Now next we will see the break and the continue statement. Okay. So just तुम्हाला मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये ब्रेक शिकवलेलं होतं की तुम्ही लूप मध्ये कोणताही लूप असो, डू असो, फॉर असो, व्हाईल असो, त्याच्यामध्ये जर इफ किंवा एल्स असेल तर एल्स तर इफ बरोबरच येतं. सो इफ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेक किंवा कंटिन्यू टाकू शकता. पण नुसताच फॉर लूप मध्ये इफ नाहीये तर तुम्ही ब्रेक आणि कंटिन्यू लिहू शकत नाही. कंटिन्यू और ब्रेक लिहिण्यासाठी युअर इफ स्टेटमेंट मस्ट बी इन अ लूप. ओके. एनी लूप. ओके. So first we will see how the break will work. Okay. Now suppose while आणि इथे असेल while ची कंडिशन. ओके. देन इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स असतील. देन while मध्ये इफ असेल. देन कंडिशन टू ब्रेक. तर इफ मध्ये पण एक कंडिशन असेल ब्रेक साठी. जर ब्रेकची कंडिशन जर आली तर तुम्ही ब्रेक म्हणणार. इथे काही कोड असेल while चा. ओके. सो इथे पण असू शकतो कोड. ओके. सो जेव्हा ब्रेक म्हणजे व्हाईलची कंडिशन ट्रू आहे पण तोपर्यंत व्हाईल लूप होणारच आहे कंटिन्यू. पण जेव्हा इफ ची कंडिशन ट्रू होईल तेव्हा ब्रेक. सो ब्रेक काय करतं, डायरेक्टली लूपच्या बाहेर आणतं. ओके. सो सेम फॉर डू केस मध्ये पण इथे काही कोड असू शकतो. देन इफ कंडिशन टू ब्रेक. ओके. जर त्या कंडिशन ट्रू असेल तर इफ मध्ये जाणार, ब्रेक होणार. देन इथे व्हाईल कम्प्लीट, इथे काही कोड असेल. देन व्हाईल डू व्हाईलची कंडिशन, डू कम्प्लीट, व्हाईल डू मधल्या व्हाईलची कंडिशन, इथे कंडिशन असेल. ओके. आणि जर जेव्हा ब्रेक कडे आला कंपायलर तर डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार. ओके. सेम फॉर ऑल्सो. फॉर इथे इनिशियलायझेशन, देन कंडिशन, देन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके. देन त्याच्यामध्ये इफ, इथे काही कोड असू शकतो. देन इफ कंडिशन टू ब्रेक.
मग इथे ब्रेक कडे जर कंपायलर आला इथे पण काही कोड असू शकतो, सो डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार. ओके, सो ब्रेक स्टेटमेंट काय करतं, ब्रेक स्टेटमेंट तुम्ही कोणत्याही लूप मध्ये लिहू शकता, फक्त नेसेसरी काय की तुम्ही इफ मध्येच ब्रेक लिहिणार आणि इफ कुठे आला पाहिजे, लूप मध्ये आला पाहिजे. ओके, सो द ब्रेक स्टेटमेंट काय करतं, ब्रेक स्टेटमेंट एंड्स द लूप immediately when it is encountered. एन्काउंटर म्हणजे काय, ब्रेक कडे कंपायलर आला की डायरेक्टली ब्रेक स्टेटमेंट काय करतं, इमिजिएटली एंड्स द लूप और जम्प्स आउट ऑफ द लूप और जम्प आउट ऑफ द लूप, लूपच्या बाहेर जम्प करतं. कोणत्या लूपच्या बाहेर, ज्या लूप मध्ये तुम्ही इफ लिहिलेला आहे. ओके, ज्या लूप मध्ये इफ लिहिलेला आहे, आता हा ब्रेक झाला तर ब्रेक कुठे लिहिला, इफ मध्ये, आणि इफ कुठे लिहिला, ह्या लूप मध्ये, तर त्या लूपच्याच बाहेर येणार. सपोज आता नेस्टेड लूप असतील, आता हे इथपर्यंत काय आलं, आता सपोज इथे एक फॉर लूप आहे. ओके, त्याच्या आतमध्ये एक फॉर लूप आहे आणि इथे मी इफ लिहिलंय, इफ ची काही कंडिशन असेल तर तिथं मी ब्रेक लिहिलं. ओके, इथे हा लूप कंप्लीट आहे आणि इथे आउटर लूप कंप्लीट आहे. ओके, सो आउटर लूप इथे कंप्लीट आहे. सो इथे जर कंडिशन ही ट्रू आली तर ब्रेक मध्ये आलो. तर ब्रेक म्हणजे तो कोणत्या लूपच्या बाहेर नेणार, आता इफ कोणते, ब्रेक कुठे आहे, इफ मध्ये, आणि इफ कोणत्या लूप मध्ये आहे, ह्या लूप मध्ये. सो तो फक्त ह्या लूपच्या बाहेर नेणार, आउटसाइड लूपच्या बाहेर नाही नेणार. ज्या लूप मध्ये इफ आहे आणि ज्याच्यामध्ये ब्रेक आहे, सो ओके, सो ब्रेक काय करणार आहे, ज्या लूप मध्ये इफ लिहिलेला आहे त्या लूपच्या बाहेर नेणार. ओके, सो ह्या केस मध्ये आउटसाइड लूपच्या बाहेर नाही जाणार, बिकॉज इनसाइड लूप मध्ये इफ लिहिलेला आहे. सो ब्रेक विल गो और जम्प्स आउट टू द इनसाइड लूप, आउट ऑफ द इनसाइड लूप. ओके, सो हे झालं ब्रेकचं मिनिंग. आता आपण एक एक्झाम्पल ऑलरेडी ऍरे मध्ये बघितलंय की सपोज तुम्ही जो इलेमेंट सर्च करताय तो जर तुम्हाला तुमच्या ऍरे मध्ये 10 एलिमेंट्स आहेत अँड द इलेमेंट यू आर सर्चिंग इज फाउंड ऍट द लोकेशन 4, सो रिमेनिंग 6 elements no need to search. Okay, so we can break the loop when as soon as element found. So element मिळाला की नेक्स्ट लूप जे आहे ते कंटिन्यू व्हायलाच नाही पाहिजे, डायरेक्ट लूपच्या बाहेरच यायला पाहिजे, बिकॉज देर इज नो यूज टू सर्च टिल द लूप एक्झिट. ओके, नेक्स्ट इलेमेंटला सर्च किंवा लूप एक्झिट होईपर्यंत सर्च करायची गरज नाही, बिकॉज द इलेमेंट which we are searching is already found at the 4th location. So remaining 6 elements no need to search. Okay, so in that case we will use the break statement. Okay, ते एक आपण बघितले. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. Suppose write a program to calculate the sum of 10 numbers, 10 नंबरची सम. ओके, and if त्याच्यामध्ये बघा 10 नंबरची सम करायची, पण एक कंडिशन दिली, इफ द युजर एंटर्स, त्या 10 मध्ये जर सपोज युजरनी जर एखादा निगेटिव्ह नंबर टाकला, देन लूप काय करायचंय तुम्हाला, टर्मिनेट करायचं. ओके, आता याचं मीनिंग काय की लूप तुम्ही 10 टाइम्स इन्क्रीमेंट करणार, लूप मध्ये स्कॅनएफ करणार. ओके, सो युजरनी सपोज पहिला नंबर 10 टाकला, ठीक आहे, तो सम आली 10. आता युजरनी परत लूप टाकलं, दुसरा युजर म्हणजे आधीच 10 नंबर नाही घ्यायचे, 1 by 1 लूप जसे इटरेट होईल तसे युजर कडून नंबर घ्यायचे. युजरनी आता 20 टाकलं तर सम काय ना 30 येणार. युजरनी 5 टाकला तर सम काय ना 30 + 5 35 इथपर्यंत 10 नंबरची मॅक्झिमम 10 नंबरची झाली पाहिजे ऍडिशन, मॅक्झिमम. सो मिनिमम किती पण चालेल. ओके, सो आपली कंडिशन काय दिली की युजरनी निगेटिव्ह नंबर टाकला की लूप टर्मिनेट. आता सपोज युजरनी 3 टाकला की डायरेक्टली पुढचे मग नंबर मॅक्झिमम 10 ना, सो आपण 4 स्कॅन केले, आपले 6 स्कॅन करायचे राहिले होते, पण 4 मधला जो 4th आहे तोच युजरने निगेटिव्ह टाकला की पुढे जायलाच नाही पाहिजे, निगेटिव्ह नंबर लूप टर्मिनेट. सो जेवढे ऍडिशन झालेले आहे आतापर्यंत तेवढीच काय होणार, फक्त डिस्प्ले होणार. आलं का लक्षात? सो we have to scan for 10 times in a loop, and if the maximum of 10 times and if the user enters any negative value, loop should be break. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. सो आता आपण कसं करणार बघा. सो जेवढे पॉझिटिव्ह नंबर टाकले असतील तेवढेच फक्त सम होणार, बाकीचे लूप ब्रेकच होणार आहे. सो आपल्याला पुढे व्हॅल्यू स्कॅन करायची गरज नाही. ओके, सो आपण एक आय घेऊयात, एन घेऊयात, देन
सम साठी एक व्हेरिएबल घेऊ, दॅट इज सपोज 0. ओके, नाउ आपल्याला n टाइम्स, आपल्याला आधीच 10 व्हॅल्यू नाही घ्यायचे जसं आपण ऍरे मध्ये घ्यायचो. आता आपल्याला as soon as user enters the negative the loop should be terminate. ओके, सो 10 टाइम्स आपल्याला लूप इन्क्रीमेंट करायचं आहे. ओके, नाउ युजरला आपण व्हॅल्यू देणार एंटर n. युजर n टाकले, तो n जर पॉझिटिव्ह असेल तरच आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन करायची. ओके, सो इफ n इज लेस दॅन 0, लेस दॅन जर 0 असेल तर काय व्हायला पाहिजे, निगेटिव्ह नंबर ना लेस दॅन 0 मध्ये, सो डायरेक्टली लूप टर्मिनेट व्हायला पाहिजे. ओके, इफ मध्ये लिहिलं. ओके, आणि आता इथे मी काय लिहिणार, जर इफ मध्ये नाही गेलं म्हणजेच नंबर काय आहे, पॉझिटिव्ह आहे. सो सम इज इक्वल टू सम प्लस n अँड देन इथे फॉर लूप कम्प्लीट. इथे फॉर लूप कमेंट टाकले फॉर लूप एंड. ओके, इथे ह्याचा हा स्टार्ट आहे आणि हा एंड आहे. ओके, नाउ आपण प्रिंटएफ करू सम. सो जेवढे निगेटिव्ह नंबर टाकायच्या आधी जेवढे नंबर्स टाकलेले त्यांचीच फक्त काय येणार आहे, सम येणार. ओके, गेट ch अँड प्रोग्राम कम्प्लीट. ओके, नाउ बघा आता कसं वर्क होणार. I1 सम 0 आहे सध्या. ठीक आहे, नाउ I1 to 10 बिकॉज आपल्याला मॅक्झिमम 10 नंबर्सची, तर मिनिमम कधी येतील, 10 पेक्षा कमी कधी येतील, मिनिमम नाही 10 पेक्षा कमी जर युजरनी निगेटिव्ह नंबर टाकला तर. सो I1 झाला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर n. सपोज युजरनी n ची व्हॅल्यू टाकली 10. ओके, सो 10 लेस दॅन 0 आहे का, नाही, सो तो पॉझिटिव्ह आहे. सो इफ होणार नाही, सो ब्रेक होणार नाही. सो इफच्या बाहेर आलो डायरेक्टली. सम काय झाली, 0 प्लस n दॅट इज 10. कुठे सेव्ह झाली, सम. ओके, नाउ अगेन लूप, अगेन लूप काय होणार, इटरेट होणार. ओके, सो I किती होणार, 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, ट्रू आहे. सो एंटर n, स्क्रीनवर डिस्प्ले झाला. आता तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती n मध्ये जाणार. सपोज मी टाकली 5. नाउ 5 लेस दॅन 0 आहे का, नाहीये, सो इफ होणार नाही. सो इफच्या नंतर काय स्टेटमेंट आहे, सम. सम काय 10, 10 प्लस 5 15 कुठे स्टोअर झाले, सम मध्ये. ओके, देन अगेन लूप, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत लूपच्या बाहेर येणार नाही. I झाला 3. ओके, नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. स्क्रीनवर प्रिंट झालं एंटर n. सो तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती n मध्ये जाणार. सपोज मी टाकली 7. ओके, 7 लेस दॅन 0 आहे का, नाही, सो इफ होणार नाही. इथे आलो, इफ ची कंडिशन फॉल्स आहे तो इफ होणार नाही. सो सम काय आहे, 15. 15 प्लस 7 22 कुठे झाले, सम मध्ये. नाउ I किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. सो एंटर n, स्क्रीनवर n डिस्प्ले झालं, एंटर n डिस्प्ले झालं. तुम्ही जी n ची व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, n मध्ये जाणार. सपोज मी टाकली 3. सो 3 लेस दॅन 0 आहे का, नाही, सो इफ होणार नाही. इथे आलो, सम काय 22. 22 प्लस 3 किती, 5. 22 प्लस 3 25 कुठे गेले, सम मध्ये. नाउ I किती होणार, 5. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर n. तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती n मध्ये जाणार. सपोज मी -2 केलं. नाउ -2 इज लेस दॅन 0, येस, कंडिशन ट्रू. सो ब्रेक, ब्रेक म्हणजे काय, लूपच्या बाहेर. सो इफ कुठे लिहिलंय तुम्ही, ह्या लूप मध्ये फॉर. सो लूपच्या बाहेर येणार म्हणजे कुठे येणार, इथे येणार. काय सांगितलं, as soon as negative number enter by user loop should be terminate. ओके, सो लूपच्या बाहेर आलो आणि आतापर्यंत जेवढे आपण पॉझिटिव्ह एंटर केले तेवढ्यांचीच फक्त काय झाली, सम झाली. सो डिस्प्ले काय होणार, फक्त 25. आले का लक्षात, ठीक आहे. सो हे झालं ब्रेक. युजरनी एक कंडिशन आपण दिली ब्रेक करण्यासाठी, ती कंडिशन ऑकर झाली की पुढचं लूप एक्झिक्यूट होणारच नाही. ओके, सो हे झालं तुमचं ब्रेकचा अजून एक यूज. तसं तुम्हाला मी ऍरे सर्चिंग मध्ये सांगितलं की जो इलेमेंट आपल्याला सर्च करायचा तो मिळाला पर्टिक्युलर पोझिशनला, सो रिमेनिंग ऍरे इलेमेंट सर्च करायची गरज नाही. सो लूप शुड बी टर्मिनेट ऍट दॅट टाइम. सो हे झालं की निगेटिव्ह नंबर आला देन वी हॅव टू टर्मिनेट द लूप. पुढचे जरी नंबर पॉझिटिव्ह असेल तरी आपल्याला आपली कन्सर्न काय की निगेटिव्ह नंबर आला की लूप शुड बी कन्सिडर. दिस इज आवर loop should be terminate. This is our problem statement. पण जरी नंतरचे नंबर तुम्हाला जरी पॉझिटिव्ह टाकायचे असेल पण त्याचा आता नो यूज आहे बिकॉज तुम्ही निगेटिव्ह नंबर टाकलेला आहे आणि आपली कंडिशन आली की निगेटिव्ह नंबर टाकला की लूप एंड व्हायला पाहिजे. सो ते आपण एंड केलेला आहे. ठीक आहे. नाव आता आपण प्रोग्राम रन करून बघूयात. देव सीपीपी मध्ये केलं तरी चालेल. आता math.h ची वगैरे आपल्याला गरज नाही. ओके, एकदम तुम्हाला मी जेवढं बेस्ट एक्झाम्पलनी मला एक्सप्लेन करता येईल तेवढं बेस्ट एक्झाम्पलनी मी ब्रेक एक्सप्लेन केलेला आहे. तसंच कंटिन्यू पण करणार आहे याच एक्झाम्पलचा यूज करून पुढे. आता आपल्याला CLR SCR लिहावं लागेल. ओके,
for I is equal to 1, I is less than or equal to 10, I plus plus. Maximum 10 numbers. So मी 10 times केले. Then printf, enter n, %d ampersand n. Check for if n is less than 0, means it is a negative number. This condition is for negative number. Then break. Okay, नसेल the sum is equal to sum plus n, and after the loop printf, बघा आता सपोज मी पहिले टाकला 5 फर्स्ट टाइम, नंतर टाकला 6, 11 व्हायला पाहिजे, देन टाकला 2, 30 पॉझिटिव्ह आहे ना, सो ऍड होणार, नंतर टाकला 7, किती झाले 5 प्लस 6 11, 11 प्लस 2 13, 13 प्लस 7 20. आता सपोज मी निगेटिव्ह टाकला 3, then I will get only the 20 numbers. आणि पुढचं मी तर लूप जर 10 टाइम्स केलं ना, पण लूप इथं 5 टाइम्सच झालं आणि डायरेक्टली एंटर झालं, एंड झालं का, बिकॉज मी निगेटिव्ह नंबर एंटर केलेला आहे. ओके, सो दिस इज अ यूज ऑफ अ ब्रेक स्टेटमेंट. पर्टिक्युलर कंडिशन ऑकर झाली की आता आपल्याला ते पुढे एक्झिक्यूट करायचं नाहीये लूप, सो वी विल ब्रेक दॅट लूप. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता कंटिन्यू. ओके, सो आता कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं बघा. द कंटिन्यू स्टेटमेंट skips the current iteration of the loop and continues next iteration. बघा आता जर कंटिन्यू साठी पण एक स्टेटमेंट आहे, जर सपोज ती कंडिशन आली तर काय करायचं, स्किप करायचं करंट इटरेशन ऑफ अ लूप आणि नेक्स्ट इटरेशन परत सुरू करायचं. म्हणजे ह्या केस मध्ये लूप टर्मिनेट नाही होत, फक्त जो लूप मधला जो कोड आहे तो एक्झिक्यूट होत नाही, पण परत पुढे आय इन्क्रीमेंट होऊन ते लूप कंटिन्यू होतं. आता कसं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट अगेन कंटिन्यू सुद्धा लूप कोणत्याही लूप मध्ये तुम्ही यूज करू शकता, फक्त त्याच्यामध्ये इफ पाहिजे. ओके, सो इफ ची पण काही कंडिशन असेल तर कंटिन्यू. आता बघा इथे कंटिन्यू सेमीकोलन, नाव इथे काही कोड असेल. ओके, आता जेव्हा इथे पण काय असू शकतो. ठीक आहे, नाव ही कंडिशन जोपर्यंत ट्रू फॉल्स नाही होत तोपर्यंत आपण व्हाईल लूपच्या बाहेर नाही येणार. ओके, आता ही जर कंडिशन ट्रू आहे तर कंटिन्यू. तर कंटिन्यू काय करतं, हा जो रिमेनिंग पार्ट आहे ना तो स्किप करतं आणि परत लूप काय करतं, कंटिन्यू. ब्रेक काय करत होतं, लूपच्या बाहेर येत होतं. ओके, बट कंटिन्यू काय करतं, जो रिमेनिंग पार्ट आहे जे करंट इटरेशन आहे ते स्किप करणार. सो रिमेनिंग पार्ट स्किप करणार आणि परत नेक्स्ट इटरेशनला जाणार, म्हणजे परत लूप कंटिन्यू होणार. सेम लाईक अ डू लूप. डू लूप मध्ये पण तसं इथे काही कोड असू शकतो. देन इफ कंडिशन, ओके, देन कंटिन्यू, व्हाईल कंडिशन. आता डू ची कंडिशन कुठे असते, खाली असते, जो कंटिन्यू इथे येणार. आणि ब्रेक कुठे येत होतं, जर ब्रेक असेल तर ते लूपच्या बाहेर येत होतं. बघा डिफरन्स आहे. ठीक आहे, हे लूपलाच दाखवलंय मी आहे. ओके, अँड देन फॉर लूप, इनिट, कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट जे असेल ते, इफ कंडिशन, कंटिन्यू. इथे काही स्टेटमेंट असतील, आधी सुद्धा असू शकतात. सो कंटिन्यू म्हणलं की हा जे रिमेनिंग पार्ट आहे तो स्किप होणार आणि कंटिन्यू होणार. ओके, सो आता आपण जे मगाचच आहे ते सेम प्रोग्राम करू शकतो. बघा, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द सम ऑफ 10 नंबर्स. मॅक्स हा 10 नंबरची सम. And if the user enters the negative value or negative number, loop terminate nahi, it's not added to the result.
तो रिझल्ट मध्ये ऍड झाला नाही पाहिजे. म्हणजेच काय की 10 टाइम्स तुम्हाला तो इटरेशन देणारच आहे. तुम्ही जे जे निगेटिव्ह नंबर जरी टाकले फक्त ते सम मध्ये ऍड नाही होणार, पण लूप टर्मिनेट नाही होणार, लूप कंटिन्यू होणार. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 to 60 स्टुडंटचं रेकॉर्ड आहे आणि मला स्टुडंट नंबर 25 सोडून बाकी सगळ्यांचं जर रेकॉर्ड पाहिजे तर मी काय देणार की सपोज ए ऑफ आय जर 25 आलं देन कंटिन्यू. जर मी ब्रेक दिलं तर काय होणार, डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार. सो 26 च्या पुढचे जे रोल नंबर आहे त्याचं रेकॉर्ड मला मिळणार नाही. मला फक्त काय करायचं की 25 चं रेकॉर्ड जे आहे 25 रोल नंबरचं रेकॉर्ड ते मला स्किप करायचंय. पण 1 to 24 रोल नंबर आणि 26 to 60 रोल नंबर, सपोज 1 to 60 रोल नंबरचे माझ्याकडे स्टुडंट आहे, त्यातलं मला फक्त 25 रोल नंबरचे स्टुडंटचं रेकॉर्ड नकोय फॉर एक्झाम्पल. सो मला 1 to 24 आणि 26 to 60 चं तर पाहिजे. सो मी काय यूज करणार इथे कंटिन्यू, बिकॉज मला 25 रोल नंबर आल्यावरती ब्रेक नाही करायचं. I want to skip only the record of 25, but remaining records I want, that is from the roll number 26 to 60. Okay, so त्या केस मध्ये मी ब्रेक नाही यूज करणार, कंटिन्यू यूज करणार, बिकॉज त्या केस मध्ये मला लूप पुढे कंटिन्यू करायचं आहे. ओके, सो when you want to skip the some part of the program but still want to continue the loop, then you will use the continue statement. Okay, सो आपण काय करणार, 10 टाइम्स युजरला स्कॅन देणारच आहे स्कॅन करण्यासाठी, स्कॅनएफ साठी. फक्त जो निगेटिव्ह नंबर युजर स्कॅन करेल, जर निगेटिव्ह नंबर आला तर आपल्याला तो फक्त सम मध्ये ऍड होणार नाही, पण 10 टाइम्स बाकी मग नेक्स्ट नंबर आपण एंटर करू शकतो. ब्रेक मध्ये काय की ऍज सून ऍज युजर एंटर्स द फर्स्ट निगेटिव्ह नंबर द लूप विल बी टर्मिनेट. तर इथे तसं होणार नाही. ओके, सो बघा मगाचाच प्रोग्राम लिहूयात परत एकदा. इथे फॉर I is equal to 1, I is less than or equal to 10, I plus plus, then printf enter n 10 times आपल्याला स्कॅन, बिकॉज मॅक्स आपल्याला 10 नंबर्स टाकायचे and n. Okay, now if that n is less than 0 means negative, then here we will use the continue, बिकॉज मला जरी निगेटिव्ह नंबर आला तो मला सम मध्ये तर नाही टाकायचा, बट मला पुढचा नंबर एंटर आला पाहिजे. ओके, सो मी कंटिन्यू लिहिणार अँड देन इथे करणार इफच्या बाहेर सम इज इक्वल टू सम प्लस एन. ओके, इथे लूप एन आणि देन प्रिंटफ लूपच्या बाहेर सम इज इक्वल टू पर्सेंट डी सम. ओके, देन गेट ch and program complete. आता बघा I n and sum 0. Okay, now I 1 झाला. Okay, 1 is less than or equal to 10, condition true, enter n. सपोज मी टाकला 10. ओके, 10 टाकला, 10 लेस दॅन 0 आहे का नाही. सो इथे आलो सम इज इक्वल टू सम 10 प्लस 0 प्लस 10 10 इथे आलो. ओके, सम 0 होते. नाउ I2 होणार, 2 is less than 10, condition true, enter n. स्क्रीनवर तुम्ही जो n टाकणार तो इथे जाणार. सपोज मी टाकला 5, 5 लेस दॅन 0 आहे का नाही, इफ होणार नाही. इथे आलं सम काय आपली 10 प्लस 5 15 कुठे स्टोर झाले सम मध्ये. नाउ I झाला 3, नाउ 3 इज लेस दॅन 10, कंडिशन लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर n. आता तुम्ही n ची व्हॅल्यू टाकणार. सपोज आता मी टाकली -2. ओके, तर निगेटिव्ह नंबर आला तर तो ऍड नाही करायचा. ओके, सो -2 इज लेस दॅन 0 ट्रू आहे. सो कंटिन्यू होणार. कंटिन्यू म्हणजे रिमेनिंग पार्ट आहे तो स्किप होणार. सो इथून डायरेक्टली परत आपण कुठे येणार, लूप कडे येणार. सो आपण सम कडे गेलो का नाही, सो आपला निगेटिव्ह नंबर ऍड झाला नाही. ठीक आहे, नाउ I किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू आहे. स्क्रीनवर आलं एंटर n. सपोज आता मी n ची व्हॅल्यू 3 टाकली. सो 3 लेस दॅन 0 आहे का नाही. सो इथे आलो. सो सम काय होती 15. बघा 2 ऍडच नाही झाला बिकॉज दॅट इज निगेटिव्ह. सो 15 प्लस 3 किती 18. 18 इथे सेव्ह झाले. ओके, नेक्स्ट टाइम I किती झाला, 5 झाला. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. स्क्रीनवर आलं एंटर n. सपोज आता n ची व्हॅल्यू तुम्ही -1 टाकली. नाउ -1 इज लेस दॅन 0, येस. सो मायनस व्हॅल्यू आली, इट्स नॉट ऍडेड टू द रिझल्ट. सो हा पार्ट आपल्याला स्किप करायचा आहे. सो डायरेक्टली -1 लेस दॅन 0, कंडिशन ट्रू. सो कंटिन्यू, कंटिन्यू म्हणजे परत कुठे येणार, लूप कडे येणार नेक्स्ट इटरेशन साठी. सो I किती होणार आता 6 होणार. ओके, सो हे कंटिन्यू होणार 10 टाइम्स आणि फायनल आपल्याला फक्त जे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्यांचीच फक्त काय मिळणार, सम मिळणार. ठीक आहे.
तर इथे कंटिन्यू बघा, आता कंपाईल रन. ठीक आहे, आता एंटर येईल. पहिले 3 टाकला, नंतर 2 टाकला, म्हणजे सम किती पाहिजे 5, नंतर -1. तर म्हणजे 5 -1 ऍड होणारच नाही, बिकॉज निगेटिव्ह नंबर आपण ऍड नाही करतो बघा. आणि ब्रेकने काय होतं, आपलं लूप डायरेक्ट आपल्याला सम 5 डिस्प्ले झाले असते, बट मला पूर्ण 10 नंबर साठी चेक करायचे. जे जे निगेटिव्ह असेल ते फक्त नको मला ऍड करायला, फक्त पॉझिटिव्ह. सो आपल्याला परत एंटर एन दिला, आणि ब्रेकने काय एंटर एन दिलंच नव्हतं, डायरेक्टली आपल्याला सम दाखवली होती. ओके, सो आता मी टाकलं 4. सो पॉझिटिव्ह काय 3 2 4 म्हणजे काय आलं 9 आलं, 10. ओके, आता मी टाकला -5 म्हणजे आतापर्यंत सम 10 आहे. ओके, त्याच्यानंतर 2 परत 12, त्याच्यानंतर -8 ऍड होणार नाही, त्याच्यानंतर 1. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह काय काय आलं बघा, 3 2 5, 5 + 4 9, 9 + 1 10, 10 + 2 पॉझिटिव्ह 12, 12 + 1 13. किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो आता एक लास्ट टाकायचा आहे. सपोज मी टाकलं -2, तर हा पण काउंट होणार नाही, सम फक्त आपल्याला काय मिळाले 13. सो 10 टाइम्स आपलं लूप झालं, बट स्किप काय झालं, सम इज इक्वल टू सम प्लस n. तो का स्किप झाला, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू ऍड the negative number into the sum, so I will continue to the next iteration. So इथे मी काय लिहिलं, कंटिन्यू स्टेटमेंट लिहिलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. आता तुम्हाला मॅथ्स पण प्रॉपर कळाला असेल. ठीक आहे, ठीक आहे. अजून एखादा पॉइंट आहे बघा आस्की व्हॅल्यूचा वगैरे, तर तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, सो एवढं आजपर्यंतचं स्टडी करा. उद्या वेनसडे आहे, सो उद्या मी लेक्चर देणार नाहीये. ठीक आहे, सो इथपर्यंतचं स्टडी करा. काल जे तुम्हाला मी MCQs दिलेले ते सुद्धा स्टडी करा प्रॉपर.